हाय हॅलो नमस्ते. आज पाहूया खोबऱ्याचे सारण. मोदकाचे सारण पाहूया. खोबऱ्याचे सारण करण्यासाठी प्रथम खोबऱ्यात थोडे तूप टाकून भाजून घेतले. त्यानंतर गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले. 4 वाटी खोबरे घेतले, त्यासाठी 4 वाटी गूळ घेतले आहे. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतले आहे. एकजीव झाल्यानंतर थोडेसे पातळ होण्यास सुरुवात होते. मग त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे, थोडेसे मीठ घातले आहे. ते मिश्रण व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घेतलेले आहे. पातळ होईल तसे गूळ विरघळला जातो. गूळ विरघळले की नाही सारण छान व्यवस्थित एकजीव होतो. व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर हलवतच राहावे. मग त्यानंतर 2 चमचे मी तांदळाची पिठी घातलेली आहे, कारण जे काही मॉइश्चर आहे ते ओढले जाते. तेवढ्यासाठी मिश्रण 2 चमचे तांदळाचे पीठ घालून हलवून ठेवले आहे. अशा प्रकारे सारण तयार करून घेतले आहे. गार झाल्यानंतर मोदक वळणार आहे. धन्यवाद.